झाली होती 2 महिन्यांपूर्वी। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेताना सुप्रिया सुळे दिसत आहेत। संतोष देशमुख यांची मुलगी इथं आहे आणि राष्ट्रवादी एसपीचे नेतेही आपल्याला दिसून येत आहेत। जितेंद्र आव्हाड आहेत आमदार, त्याचबरोबर खासदार सोनवणे सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि इतरही राष्ट्रवादी एसपीचे नेते आहेत। दरम्यान सुप्रिया सुळे हे देशमुख कुटुंबियांसोबत बोलताना दिसत आहेत। त्या यानंतर काय प्रतिक्रिया देणार ते बघावं लागेल। संतोष देशमुख यांचा मुलगा इथं येऊन बसलेला आहे सुप्रिया सुळेंजवळ, त्यांची मुलगीही इथं आहे आणि इतरही कुटुंबीय आपल्याला दिसत आहेत। यानंतर आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे थेट मसाजोगमधून आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? सुप्रिया सुळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत, देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत। संतोष देशमुख यांच्या हत्येला 70 दिवस झाल्यानंतर न्याय मिळावा या मागणीसाठी मसाजो गावकरी हे आंदोलन करतात आणि त्याचबरोबर जी रात्री बैठक झाली त्या बैठकीनंतर आज सुप्रिया सुळे या देशमुख कुटुंबाची भेट घेतात। विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड देखील त्यांच्यासोबत आहेत, खासदार बजरंग सोनवणे हे देखील त्यांच्यासोबत आहेत आणि आता जी संतोष देशमुख यांची मुलगी आहे सोबत नेमकं काय कशा काय झालं होतं आणि न्यायाच्या संदर्भात आतापर्यंत काय या संदर्भात देखील आता सुप्रियाताई चर्चा करतात। विशेषतः आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर 70 दिवसानंतरही जी या न्यायाच्या अनुषंगाने जी धग आहे ती कायम आहे। त्याचबरोबर या अगोदर माननीय शरदचंद्र पवार यांनी देखील भेट घेतली होती, रोहित पवार यांनी देखील भेट घेतली होती। शरद पवार गटामधील सुप्रिया सुळे तिसऱ्या नेत्या आहेत, त्याला 70 दिवसानंतर या ठिकाणी येऊन भेट घेत आहेत। नेमकं आता काय सांत्वन केल्यानंतर काय आश्वासन देणार हे देखील पाहणं महत्वाचं आहे। विशेष म्हणजे आतापर्यंत जर आपण बघितलं तर यातील कृष्णा आनंद नावाचा जो आरोपी आहे तो 70 दिवसानंतरही फरार आहे, त्या बाबतीमध्ये देखील पाहणं महत्वाचं आहे। निश्चितच सुरेश, 70 दिवस झाले तरी सुद्धा जो मुख्य आरोपी आहे तो फरार आहे, त्यामुळे त्यावरून सवाल उपस्थित करण्याची या ठिकाणी शक्यता आहे। पण त्याचबरोबर आणखी एक गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी भेट घेतलेली होती देशमुख कुटुंबियांची आणि त्यावेळेला त्यांनी आश्वासन दिलं होतं संतोष देशमुख यांच्या मुलीचं शिक्षण आपण आपल्या ज्या संस्था आहेत त्यांच्या मार्फत करणार असल्याचं। शरद पवार साहेब ज्यावेळेस भेटायला आले होते त्यावेळेस शिक्षणाची जबाबदारी आहे। विशेषतः संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिला डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची परिस्थिती बेताची आहे। संतोष देशमुख यांना घर देखील नव्हतं आणि त्यावेळी तिचं शैक्षणिक पालकत्व घेण्याच्या अनुषंगाने शरद पवार साहेब यांनी त्यावेळेस आश्वासन दिलेलं होतं आणि त्यानंतर आता सुप्रियाताई देखील आले आहेत। आता संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांची देखील त्या विचारपूस करतायत। त्याचबरोबर आता 12वीची परीक्षा वैभवी देशमुख हिची सुरू आहे, त्या संदर्भात देखील तिथून चर्चा केली जाते। एकंदरीत जर आपण बघितलं तर संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निगळून हत्या करण्यात आली होती त्यानंतर जो मसाजोगचे गावकरी असतील त्याचबरोबर संपूर्ण लोकांमधून संताप व्यक्त करण्यात आला होता आणि यातील आता 8 आरोपी अद्यापही फरार आहे, त्याला अटक जिल्हा माझ्या इकडचे पण एक्झाम आली झाल्यानंतर तिकडे जावं। त्याचं शिक्षण हा सध्या इथं शाळेत जातो, गावाच्या शाळेत। 4-5 दिवस झाले चाललंय। तुम्ही येऊन गेला लवकरात लवकर जे आज आमच्या कुटुंबावर आहे किंवा गावावर आहे, आम्हाला असं इतकं की जे आज दुःख आमच्यावर आहे ना ते आम्ही कधीच बघितलं नव्हतं आणि जे आज आमच्या कुटुंबावर आहे किंवा गावावर आहे इतर कोणावर आहे, कारण की जसं म्हणतात वेळ आल्याशिवाय ते कळत नाही। आज तशी परिस्थिती झाली आमच्यावर, वेळ आल्याशिवाय खरंच कोणाला काय आता
असं तिला वाटतं. मी कसं कुणाला पाठवणार त्या दिशेला, म्हणजे माझ्याकडून चूक झाली का तिला असं म्हणजे मनात वाटतं. त्यांना पण खूप वाटतं, लातूरून मी का पाठवतो. काही नव्हतं पण खूप आनंद होतो आम्ही. खूप सावरणं अवघड आहे बरं का ताई. आता इन्क्वायरीचे स्टेज काय आहे? आतापर्यंत इन्क्वायरीच्या स्टेजेस काय आहेत? ते तुम्हाला सांगतात. चार्जशीट दाखल अच्छा. जे काही आरोपी पकडले तेवढे पकडले, बाकी आणखी भरपूर राहिलेली आरोपी काही जणांना सह आरोपी जरा ही मागणी सगळ्या पोलीस डिपार्टमेंट साथ दिली. नाही पण फॅमिलीच्या मागण्या तिथे मागणी होती, चर्चा आहे माझी धनंजय गुरुजी सर. पण हे विषय कसं होतं की तरी पण पोलीस कसं पाहिजे असं आपल्यासमोर मागणी बरोबर आता परत गावकऱ्यांनी पण ठरवलं लागलं की आम्ही पूर्ण अन्न त्याग करणार नाही. गावकऱ्यांची पूर्ण हो काल बघितलं. गावकरी एक आरोपी अटक नाही अजून सुद्धा भीती येते. मागच्या साहेब अजून भीती आहे? साहेबांसमोर बोलले होते जर ते त्यांना जामीन जर झाली त्यांना तर परत अडचणी वाटते म्हणून अंडर ट्रायल सोडूनच शिक्षा जी आहे पूर्व शिक्षा आहे केली माझं ट्रायल्स करा. हो हो बरोबर आहे. आम्ही पण पोवानीची मागणी केली. तुम्हाला आधी पण भीती वाटायची? आधी म्हणजे आम्हाला काहीच माहित नव्हतं. ते गाव जरी शेजारी असलं ना तरी यांची कधीच ओळख नव्हती. ज्या दिवशी ते तिथं आले पवन चक्कीच्या त्या आवाजा कंपनीवर त्यावेळेसच म्हणजे पप्पा ते त्यांनी जे अशोक सोनवणे त्यांनी म्हणजे एक सरपंच असल्यामुळे माझ्या पप्पाला सांगितलं की इथं असं असं झालंय तुम्ही या. आणि माझे वडील असे होते की गावात छोटं जरी भांडण झालं ना तरी ते कोणाचं असून मिटवायचे. तर त्या दिवशी ते तिथं गेले तर त्यांनी माझ्या वडिलांना पण मारलं. मग हातापायी झाली. मग गावकऱ्यांना वाटलं की आपल्या सरपंचाला सुद्धा हे इथे येऊन का मारतात म्हणून गावकऱ्यांनी त्यांच्यावर हातापायी झाली. मग त्या दिवशीच त्यांची ओळख झाली. आणि मग त्या दिवसापासून आता भेटायला पप्पा लातूरला येत होते आमच्याकडे. मग येत असताना त्यांनी एकदा दोनदा गाडीच्या पाठीमागे पण आले आणि ही घटना मग 9 तारखेला त्यांनी हे केलं. मग गाडीच्या बाजूला तुम्हाला काय माहिती नव्हतं? नाही फॅमिलीला काहीच माहित नव्हतं. आता म्हणजे हे असं निघतंय की म्हणजे त्यांनी 6 तारखेपासून ते त्यांच्या मागेच होते. 6 तारखेला 6ला घडली होती घटना. ते इथं मारामारी तिने सांगितलं 6ला घडलं. 6 तारखेपासून ते फॉलो घेत होते. समजा कुठं घटन काय घटन आपला कुठं उचलायचं तिचं म्हणून त्या त्यांनी 9 तारखेला ह्याच्यापेक्षा गाठला त्यांनी टोल नाक्यावर. 9 तारखेला त्यांनी लातूर एकटेच आलेले दिसले त्यांना. त्यांच्या मागे एक गाडी होती. त्यांच्या मागे एक गाडी होती. अण्णाच्या मागे एक गाडी त्यांच्या फॉलो घेत होती. अच्छा ह्यांच्या मागे एक गाडी होती आणि पुढून आज उभा राहिले पुढे आरोपी जे होते का पुढे ज्या 2 गाड्या होत्या पकडताना किडनॅप करतात त्याच्यातली एक गाडी सुद्धा आणखी नुसती नोटीसवर सोडून देतात माणसं. ज्यांनी आरोपी पळविले त्यांची ते डॉक्टर फॅमिली त्यांना सुद्धा नुसती नोटीस दिली पोलिसने. मग असं कसं होणार? सीआयडी ऑफिसमध्ये त्याला जो घेऊन आला माणूस त्याला चौकशीसाठी नाही बोलवलंय. हा जो माणूस त्याला सोडायला आला त्या दिवशी धनंजय देशमुखला जो माणूस शेड ऑफिसमध्ये आला होता घेऊन त्या दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली होती. शेड ऑफिसमध्ये धमकी दिली होती. सीआयडी ऑफिस मध्ये धमकी दिली होती. कोणी तुझ्या एक आहे आमच्या गावात शेजारच आहे. तिथलाच आहे त्यांचा साथीदार. मग त्याला काय त्याच्यावर ऍक्शन नाही घेतलं? नाही नाही काहीच नाही. काही पोलिसांच्या हल्लेखोरपणामुळे मर्डर झाला. 6 तारखेला हे सोनवणेला मारलं ना त्या दिवशी जर अॅट्रॉसिटीची फिर्याद घेतली हा पॉईंट महत्वाचा. महाजन आणि पाटील जर त्यांच्यावर अॅट्रॉसिटी बसली असती त्यांची पण तीच मागणी ती अॅट्रॉसिटी घडली नसती. 6 तारखेला जर अॅट्रॉसिटी 6 तारखेला बसली असती ना तर 9 तारखेला झालंच महाजन नावाचा जो आणि दिवसभर बसून होती ते तरी पण अॅट्रॉसिटी नाही दाखल. महाजन नावाचा जो अधिकारी आहे पाटील त्याच अधिकाऱ्याने वाल्मिक कराडला बापू अंधळे मर्डर केस सोडवला. ती त्यांनी लूज करण्याचं काम महाजननी केलं. आज महाजन केसला आला. आम्हाला आमचा माणूस 3 वाजून 28 मिनिटाला उचलला. आम्ही 3 वाजल्यापासून कळकळची विनंती करू. अख्खं गाव 200 माणसं उडकीत होते. पोलीस 200 माणसं. आमची फिर्याद घेतली 6:30 वाजता.
नाही 3 वाजता 3 वाजून किडनॅपिंग. 3 वाजून 28 मिनिटाला त्यांना उचललं. आम्हाला समजलं. 3 वाजून 40 मिनिटाला आम्हाला म्हणजे समजलं. तुम्हाला कळलं की किडनॅपिंग झालं. आमच्या सोबत होतं गावातला माणूस सोबत असल्यामुळे आम्हाला समजलं. त्यांनी फोन करून आम्ही पूर्ण हुडकायला पुन्हा आम्ही गेला 3 वाजून 40 मिनिटाला पोलीस स्टेशनमध्ये गेला. आमची 6 वाजेपर्यंत तक्रार घेतली नाही आणि तक्रार घेऊन पुन्हा फक्त 15 मिनिटात जामीन होऊन अशी कलम तिने टाकली होती. ते तक्रार घेतली तर नाही तुम्हाला डायरेक्शन पण डायरेक्शन सुद्धा चुकीचं. डायरेक्शन पण चुकीचं दाखवलंय. लोक शोधायला गेले हे लोक विषय कसा आहे याला किडनॅपिंग केल्याच्या नंतर उचलून नेलं. समजा ज्या जिकडे नेले पोलिसलाच माहित होतं. म्हणजे माझा पूर्ण दावेनीस म्हणणे त्याच्यातलं एक पाटील नावाचा पीआय त्या आरोपीला सोडलं त्याने त्या रिॲक्शन आला ते सोडलं. तुम्ही ऑन रेकॉर्ड म्हणायला तयार आहात. म्हणलोय मी ताई, ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनचे जे कोणी अधिकारी आहेत, डीवायएसपी या रिजनचे आणि एसपी ह्यांची सीडीआर जर तपासली, पण मग सीटीआर का नाही मग तेच विषय. त्यांना कुणी फोन केलं होतं, गुन्हाला उशीर कशामुळे झाला, दबाव कुणी टाकला, तो 5वा व्यक्ती कुठे आहे? मला नाही वाटत ताई आता ते प्रकरण तिकडे त्या भागातलं असेल की ते सापडतच नाही. अशा सापडतच नाही कसं संदीप. माणूस काय सापडत नाही आजकालच्या जगामध्ये. मोबाईल म्हणजे ट्रॅक करायचं म्हणलं तर एवढे टॅपिंग फोन सरकार झाले सापडत नाही. कसा माणूस सापडत नाही? काय बोलतोय? असं कसं सापडत नाही माणूस? मग सापडायचं नसतं. आणि एक्झॅक्टली असं कसं सापडत नाही माणूस? मंत्री टू सीएम पर्यंत जिवंत नसणार. ते विमानाचं परत आणतात. बँक ऑफ पण माणूस सापडत नाही म्हणजे याच्यावर मला जिवंत नसलं विश्वासच आपल्या नाही. बॉडीचा दाखवा लागेल आम्हाला. मान्य काय जिवंत नसू द्या, आम्हाला सांगावं लागेल ना हे माणूस तिथं सापडला म्हणजे बाबा हे बॉडी सापडली. माणूस जिवंत म्हणजे माणूस सापडत नाही ह्याच्यावर मला विश्वासच नाही. काय सांग ताई, पण सगळ्यात महत्वाचं पोलीस प्रशासनातली त्या काळातली सीडीआर त्यांचे तपासले ना, त्यांना गुन्हा नोंद करायला कोणी. सीटीआर काढा सगळ्यांचे. मग आम्ही तेच म्हणतो ना, आम्ही तेच करतोय ना माझ्या. ह्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे वाशीचं ते आपल्याला परत पुन्हा ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही मोठ्या मर्डर केसमध्ये प्रत्येक 2 दिवसांनी पत्रकार परिषद होते आणि झालेल्या इन्व्हेस्टिगेशनचा महाराष्ट्राला सवडा जनतेजवळ ठेवलं जातं. ही एकच अशी केस आहे ज्याच्यामध्ये पोलीस कधी पत्रकार परिषद घ्यायला तयारच नाही. म्हणजे फार तुमचं राकेश मारेची केस झाली, शीना बोरा, जे आरोपी आहेत ना ते म्हणजे आता वेळ लागतोय सापडायला. जे आरोपी आहेत ना ते फरार झालेच नसते. त्या दिवशी पण ते रेकॉर्ड आलं सीसीटीव्ही फुटेज. वाशीमधून आरोपी पळतायत आणि त्यांच्या मागे पोलीस आहेत. त्यांनी जर तिथेच पकडलं नसतं ना, म्हणजे पकडलं असतं तर हे आरोपी आज इतक्या लांब लांबपर्यंत गेलेच नसते. आणि ज्यावेळेस यांनी सांगितलं डेड बॉडी इथे आहे म्हणून, आमच्या गावातले आधी जाण्याच्या अगोदर पोलिसांनी तिथे अँब्युलन्स बोलवली आणि ती अँब्युलन्स आता केजकडे आणायची ना त्यांनी, कारण की केजमध्ये सरकारी ऑफिस आहे. त्यांनी ती कळमकडे नेली आणि ज्यावेळेस त्यांना आता जसे आधीचे गुन्हे त्यांनी लपवले तेच कारण असेल आता पण. कारण की आधीचे असे गुन्हे आहेत बॉडीला ना पोहायची नव्हती, बॉडीला पोहायची नव्हती. त्यांना दुसरं त्याला वळण द्यायचं होतं. काय वळण देणार? तर त्यांचे लय मोठे ट्रॅक आहेत, न सांगासारखे ट्रॅक आहेत त्यांचे. कळमला त्यांनी एक लेडीज तयार केली. हा, त्या लेडीजच्या घरी नेऊन त्याला टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप देऊन हे प्रकरण वेगळं दाबायचं. त्यांचा प्रयत्न असा होता की एक बाई ह्याने तयार ठेवली होती, त्या बाईच्या मागे त्यांचे बंधू लागले संतोष, तिथपर्यंत पोहोचले आणि तिथे मग ते असं झालं बरोबर आहे. हा, नासा असा पूर्ण गावाला मारून असा त्यांचा प्लॅन होता, पण तो अनसक्सेसफुल झाला. तो नाही झाला. सक्सेस व्हायचं कारण गाडी असल्यामुळे त्यांना गाडी रिटर्न घ्यावं लागली. गावातली पोरं होते सोबत. ज्या दिवशी आरोपी 9 तारखेला जी घटना झाली त्या दिवशी आमच्या गावाल्याने सांगितलं होतं की आरोपीचा फोन चालू आहे 12 वाजता. मग रात्री पण होता. रात्री सुद्धा फोन चालू. त्या दिवशी सुद्धा पोलीस प्रशासन फक्त म्हणत होते मी अंत्यविधी करा, आम्ही आपण हुडकू. मला बोलत होते ना दिल्ली. हा तुम्ही दिल्लीला होता. फक्त अंत्यविधी करा, आपण हुडकू. फोन चालू असता आम्ही त्यांना सांगितलं चालू आरोपीचा फोन चालू आहे, 11 फोन लागतोय. 11 वाजता तरी त्यांना मागे घ्या. ज्यावेळेस माझ्या काकांनी फोन लावून म्हणजे सांगितलं की माझ्या भावाचं असं झालंय तुम्ही पकडा, ते फक्त इतकंच सांगत होते की ह्या टायमापर्यंत ते तुमचा भाऊ 20 मिनिटांमध्ये घरी पोहोचतो. टायमापर्यंत आम्ही सोडवतो. म्हणजे ज्यापर्यंत आमच्या हातात डेड बॉडी येत नव्हती तोपर्यंत माझा चाचा त्यांना कॉल करून विचारत होता तुम्ही कधी आणून देणार, कधी आणून म्हणजे देणार. तेव्हा ते सांगत होते की 20 जिवंत मिनिटं आहे. आम्ही सोडतो, 10 मिनिटं आम्ही इथपर्यंत आलेत, आम्ही इथपर्यंत त्यांना आणून सोडतो, तिथं तुम्ही या. मग हे तिथं गेले की ते म्हणायचं नाही ते त्या दिशेने म्हणजे कोण?
आता मला विष्णू चाटेचा फोन आणि विष्णू चाटेला आरोपी येतो. ते फोन करायचे आणि मग ते म्हणाले हो बरोबर. फोन करायचा 20 मिनिटांमध्ये सोडतो, 10 मिनिटात सोडतो. ज्या दिवशी त्याला समजलं की डेट झाला लगेच फोन बंद करतो. आणि नंतर सायंकाळी फोन त्याने चालू त्याला माहितच होतं. 12पर्यंत त्यांचा फोन चालू होता. त्यावेळेस पण पोलिसांनी तो ट्रॅक केला. खरं तर आवाजा कंपनीकडे जे 2 कोटी मागितले गेले ते इतर कुठल्या कारणासाठी नव्हते, तो इलेक्शन फंड होता. तर ते इलेक्शनच्या दरम्यान तो फंड मागितला गेला इलेक्शन लढवायला, आणि हे सगळं कारण त्या फंडातनं आणि मग त्याच्या फंडातनं ते रिफ्युजल आलं, रिफ्युजल नंतर ही मर्डर झालं. तुम्ही एक आरोप केला, दुसरं त्यांनी त्या खंडणीमध्ये सुद्धा ह्यांचं नाव म्हणजे हेच मागवत होते म्हणून हे अण्णा, की असं त्यांनी पण दाखवलं. तरी पण 2-2.5 तास मारत होते होता म्हणजे हा बघत होता. हा आम्ही ते तपासला विचारलं ना तर ते म्हणजे ऐकण्यासारखं नाही ते इथे. या प्रकरणामध्ये 6 तारखेपासून 11 तारखेपर्यंत लोकल पोलिसांना जो तपास केलाय त्याचं सगळं गोलमाल आहे. म्हणजे जोपर्यंत प्रकरण सीआयडीकडे जात नव्हतं तोपर्यंत या स्थानिक पोलिसांनी तपास केला. त्याच्यामध्ये सगळ्या त्यांनी हे सोडून देतात. तिथं गित्ते म्हणून एक कॉन्स्टेबल आहे, तो कंटिन्यू ह्या सगळ्या संबंधिताच्या कॉन्टॅक्टमध्ये होता आणि तो PI असेल, PSI असेल किंवा DYSP असेल ह्यांच्याशी त्यांचं बोलणं करून देतो. नाही, पण ह्याच्यात एक आता प्रमुख मागणी माझी तरी अशी आहे की वाल्मिक ज्या जेलमध्ये, ज्या बॅरॅकमध्ये दररोज इथली काही 2-4 पोरं मस्ती करतात, त्यांना अरेस्ट होते, 2 दिवसात त्यांना जेल कस्टडी होते. ते जाऊन वाल्मिकच्या बॅरॅकमध्ये बसतात आणि बॅरॅकमध्ये त्याची सेवा करतात. त्याला बाहेरचं जेवण जातं, मस्त सगळं व्यवस्थित चालू आहे, मसाज बिसाज. आणि 6 तारखेच्या आधी पण अशा खूप केसेस घडल्या इथं येऊन खंडणी मागण्याच्या. कुठे आवाजा कंपनीमध्ये त्यांनी 50 रोडला कंपनी अधिकारी त्यांनी अगोदर नेला होता. शिंदे मागे म्हणून एक आहे. केस आली. आम्हाला माहित नाही ते. आम्हाला काहीच म्हणजे गावकऱ्यांना काय माहिती नाही ते. आरोपी जवळ अधिकारी नाही. 28 त्या टायमात त्यांनी खंडणी दिल्या म्हणून त्यांना सोडलं. पण त्याच्यातला एक आरोपी कुठे अटकच झाला नाही. ऑफिसमध्ये पण नेलं ना त्याला एकाला उचलून. हा. आणि ह्यांनी काय केलं, सगळे रेकॉर्ड डिलीट करत चालले. तिथे गेले ते. कोण डिलीट करते? आता पोलीस प्रशासन डिलीट करतं का ह्यांचे लोक डिलीट करतात पैसे देऊन आम्हाला काय माहिती. हे आपल्याकडे सगळा डेटा नाही. आता आम्ही काही सापडल्यात व्हिडिओ, त्यामध्ये काही डिलीट झाल्यात. इथलं पोलीस प्रशासन कसं काम करतं. ते राजाभाऊ देशमुखने एक केस नोंदवली आहे धक्काबुक्कीची फडची. आता फडचं नाव माहिती सगळ्यांना जगाला, कैलास फड आणि त्याचा पोरगा, त्याचं काय नाव मला माहित नाही. तो रिव्हॉल्वर लावून फिरतो, निखिल. आता FIR नोंदवली. FIR मध्ये कैलास फडचं नाव आहे आणि आरोपी म्हणून कैलास फड यांचा मुलगा. अरे मला नाव नाही माहिती तिला. सेम बापू आंधळेच्या केसमध्ये वाल्मिक कराड, त्याने वाल्मिक कराड नावच नाही दिलं, वाल्मिक अण्णा, त्यामुळे सुटला तो. म्हणजे हे व्यवस्थित नावं पण. ती पण 12 दिवस या FIR घेतली नव्हती. जयंत पाटील त्यावेळेस सभागृहात बरोबर. त्यावेळेला ती FIR घेतली नाही. SP त्यावेळेचे पण त्याचं नाव म्हणलं की FIR घेत नव्हते. तो एकदम आता पुढे काय करायचं म्हणजे तुमचं काय अपेक्षा आहे? मला प्रशासनावर विश्वास नाही राहिला. माझा पण नाही. गुडते शेंडा त्यामध्ये कुणी असो, मंत्री असो, संत्री असो, काही घेणं त्यांना. आम्हाला न्याय, आम्हाला अशी अपेक्षाच नाही न्याय भेटत म्हणून. लवकर न्याय मिळाला तर हो, जाऊया ना. शिकतील बघा ताई. लवकर जर न्याय निघाला तर मग काय अवघड आहे. ताई असं होऊ शकतं, ह्यांच्या जामीवर तर सुटले. ताई हे जामीवर तर सुटले. आमचा एकही माणूस गावातला तुम्हाला बाहेर दिसणार नाही, कोणत्याच कामाला गेलेला नाही. थोडा त्रास होईल आम्हाला. काही आता भावना अशी झाली आहे की समजा माझे वडील प्रमुख होते तर त्यांच्यावर ही वेळ आली तर बाकी सामान्य लोकांचं काय, त्यांनी कसं जगायचं. आणि आता हे जर यांना जर काही नाही झालं तर ते उद्या बाहेर येतील. नाहीतर हे असे यांचं जे मेन कोण आहे त्यांनी जर ह्यांना जरी आज फाशी झाल्या तरी त्यांनी दुसरे 7 बनवले तर बाकीचे सगळे घाबरणारच ना. बाकीचे कसे बाहेर येतील. भीतीचं वातावरण आहे गावाला आणि स्वाभाविक आहे. आपल्यासारख्या लोकशाहीमध्ये अशी लोक जर घाबरत असतील घाबरत तेवढं दहशतच आहे. प्रचंड दहशत. संतोष देशमुख सरपंच असं सगळ्या गावाचं सगळं केलं, चांगलं केलं, न्याय निवडला, सगळं केलं. त्या दिवशी थोडेफार काय भांडणं झाले असतील, तो नको म्हणला असेल, करू नका, मारू नका. त्या माणसाला हे का आवडलं नाही.
आवडलंच नाही ना, म्हणून त्यांना हे केलं. ह्यात सगळे कोण असतील तर दोषी, माझ्या लेकराला मारणारे ह्यात सगळे पोलीसच असतील, कोण असतील फौजदार असतील, कोण जमादार असतील, काय असतील. फक्त ह्यांच्यावर पूर्ण दोष का. नंतर माझे लेकरं गेल्यावर, धनंजय देशमुख गेल्यावर, तर ह्यांना दिशा तर दाखवाव, काही तर झालं असतं. थोडंफार तर काय हातपाय मोडून तर माझं लेकरू सापडलं असतं. हातपाय तर मोडून आज तुमचा भाऊ तुम्हाला बघायला भेटत होता ना. ह्यांना काहीच भेटू दिलं नाही, ह्यांना काहीच कळू दिलं नाही. का बरं. ह्यांना का माझं कसं लेकरू आहे तसे ह्यांना मारेकऱ्यांना काही लेकरं नसतील का, बायका नसत्याल का, ह्यांना कोण नसल, ह्यांना आई नसतील का, त्यांना वडील नसतील का, ह्यांना का केलं एवढं. ह्यांना काय करायचं, ह्यांना काहीतरी करायचं. आमच्या गाववाल्याला सांगायचं, आमचे गाववाले सगळे बोलवायचे, काहीतरी ठरवायचं. असं एकट्या माणसाला नेऊन असं करायचं का. मला करताना पण काय वाटलं असल, मला काय वाटत असल, मी त्याची आई असल, मला काय वाटत. मी स्वयंपाक करून ठेवला माझ्या लेकराला सोमवार सोडाय. 5च रिंग वाजल्या माझ्या नंतर माझा फोनच बंद झाला. नंतर केला तर स्विच ऑफ झाला. दादाचा फोनच लागत नाही रे. मला मी दादालाच बघतो ग. लई माझं लेकरू गुन्हे होतं. गुन्हे म्हणजे कुणालाही कुणी गुन्हेच म्हणून, बिगर गुन्हे कोणच म्हणत नाही. मी काय करू आता. मी कुठं माझं लेकरू शोधू, काय करू. काय आरोपी असतील, कुठून असतील, बुडता असन, शेंडा असन, काय असन, पूर्ण आरोपी करा. नाहीतर पुन्हा नंतर आम्ही जगायचंय कसं. कुणीच तरी गाववाल्यांना जगणार कसं. मला न्याय तर पाहिजे. मी तुमच्यासाठी न्यायच मला लवकर पाहिजे. जशाच्या तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजे. आणि तिचं म्हणणं संरक्षण आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून, माझं लेकरू, मी काय करू. मी आता माझे गाववाले खूप चांगले आहेत, पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोडे वेळ जाते. मी काय करीन, फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, कशी येतील. एक गाडणी गावाला भीतीच आहे त्यांना. गावालाच भीती आहे. त्याचं घर पाटील सरांचा पसारा उचलू लागला. तो घरी पाण्याचा ग्लास संतोष पाटील. तर त्यांनी अगोदर धनंजय देशमुख बरोबर चांगली मैत्री घेतली. त्यांनी इथं रूम करून जाण्यासाठी आले. त्यावेळेस धनंजय देशमुख यांनी त्यांच्या विषयाचे मी दोघांनी म्हणजे त्यांचा पसारा लावण्यापासून सगळंच म्हणजे हे केलं. आणि चांगली ओळख घरचे संबंध ठेवले त्यांनी. काय करायचं त्या बिचारी आई लहानपणी वारली म्हणून आम्ही तिला केलं. आपली आई आहे. वडील वारले 7च महिने झालं आणि आता हे प्रकार. सगळे आहेत तुम्ही आमच्या पाठीचे. आहे का सगळं गाव पण माझं, सगळे गावकरी माझेच आहेत. मला एक पण माणूस विसरू शकत नाही. आम्हाला काय उत्तर देणार बाप्पा आपण. निरुत्तर होतो म्हणून तर परेशान. काय हो गुन्हा तरी काय केलं. सरपंच होता अगोदर, ह्या होत्या 2 टर्म. आधी तुम्ही काय घर तर बघा ना, मामाचं घर येत. कशाची मला सुद्धा काही किंमत वाटत नव्हती. फक्त मला लेकरं पाहिजे होते, काय नव्हतं पाहिजे. आईचं दुःख याच्यापेक्षा काय अजून. लेकराशिवाय महत्व कशाला आहे, कशालाच नाही. तिला वाटतं संरक्षण धनुला तर पाहिजे. त्याची जिम्मेदारी वाढली. खरं तर संरक्षण धनुला पण पाहिजे. धनु इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही तरी काय करावं लागलं. नाही दादा, बिलकुल धनु खूप खचलाय तो. राम लक्ष्मणासारखी जोडी होती. सारखं दोघं भाऊ आणि तीन भावंड. राम लक्ष्मण होते. आता मला राम गेला, लक्ष्मण एकटा करन तरी काय. कुठपर्यंत अवघड झालं. आपली शेती किती आपली. असं कोरडं